गुड मॉर्निंग सर्वांना. तर ह्या बाटलीमध्ये आपण आणलेला आहे गाईचा चीक. आपल्याला बनवायचा आहे चिकाच्या वड्या किंवा खरवस असं पण म्हणलं जातं. बघू शकता 1 लिटर चीक आहे आणि खाली पाणी टाकलेलं आहे, स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कुकरचा डब्बा ठेवलेला आहे आणि वरती झाकण ठेवलेलं आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये मी हे शिजवत आहे. बघू शकता आपल्याला हा चीक 20 मिनटं शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा नाही. फुल ठेवला तरी चालेल किंवा मग मध्यम असला तरी चालतोय. बघू शकता आता 20 मिनटं होऊन गेलेले आहेत. तर आपण चेक करून घेऊया आता. तर एक चाकू घ्यायचा, त्याच्यामध्ये खुपसायचा. बघा त्याला काहीच लागलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. तर आता गॅस बंद केला आणि असंच थंड करायला ठेवते. 5 ते 10 मिनटं थंड करून घ्यायचं. तर हे बघा मस्तपैकी चीक शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तर गरम आहे, बघू शकता. केकसारखं दिसतंय की नाही. थोडंसं चिटकलं बरं का खाली मध्यभागी जरा. तर आपण आता हे उलटवून घेऊया आणि देवराचं काय चाललं आहे, खायचं आहे त्याला, पण ते काय आणखीन तयार झालेलं नाही आहे. बघू शकता असं उलटवून घेते. तर दिसतंय का नाही केकसारखं. तर ते थोडं राहिलेलं आहे भांड्याला खाली, ते काढून घेते. आणि मस्तपैकी आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत. केकचे पीस कसे करतो तसेच पीस करायचे, पण केकचे थोडे छोटे करतो आपण, ह्याचे मोठे करून घ्यायचे आहेत. कारण की आपल्याला खिसून घ्यायचं आहे. आपल्याला खिसलेल्या चिकाच्या वड्या करायच्या आहेत बघा. तर असे मोठे मोठे पीस करून घेते आहे मी, बघू शकता तुम्ही. खूप गरम आहे. आणि ताजा ताजा चीक आहे आपल्या इथं. शेतकऱ्याच्या इथं काय गाई वैदिक आपल्याला चीक देतात कोणी पण. तर असा चीक दिलेला आहे एक जणाने मला. तर बघू शकता पीस करून घेतले आहेत, मोठे मोठेच करून घेतलेत कारण की किसायला खूप त्रास होतो छोटे केल्यावरती, त्यासाठी मोठेच पीस केलेत. आणि एवढी मोठी अशी खिसणी घेतलेली आहे मी आणि असं कसं खिसून घेते आहे, बघू शकता तुम्ही. आणि जो पीस निघाला ना तो त्याच्याखाली धरायचा, म्हणजे तुकडा निघाला ना की ते पीस खाली ठेवायचा. आणि खूप हलकं जातं हे खिसण्यासाठी, खूप वेळ पण लागत नाही, पटकन खिसल्या जातं. आणि ह्या चिकाच्या वड्या खूप छान लागतात खाण्यासाठी. आपण दुसऱ्या पण पद्धतीच्या बनवतो, फक्त असे शिजवून घेतो. चिकामध्ये सगळं टाकतो, बडीशेप, वेलदुडे, गूळ किंवा साखर असं टाकून शिजवून त्याच्याच वड्या घेतो करून. पण आज मी खिसून पाकातल्या वड्या करणार आहे, म्हणजेच साखर टाकून बनवणार आहे. आणि ह्या 20 ते 25 दिवस किंवा 15 दिवस म्हणता येईल, छान अशा टिकतात. आणि ज्या आपण नुसतं कुकरमध्ये शिजवून घेतो तशा मग 2-2च दिवस राहतात. तर असं खीस करून घेतलेला आहे. आणि आपल्याला जेवढा खीस आहे तेवढी साखर किंवा त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडीशी कमी घेतली तरी चालते. बघू शकता मोठ्या जाड बुडाची कढई घेतलेली आहे मी, पातळ बुडाची घेतलेली नाही आहे कारण की ते लगेच खाली लागू शकतं. आपण मोठ्या गॅसवरती परतणार आहे.
बघू शकता खूप सारी साखर टाकलेली आहे मी. तर तुम्हाला ही अशी दिसेल जास्त, पण काही नाही, त्याला टेस्ट तेवढी लागतेच. पूर्ण असं मिक्स करून घेते बघा मी. साखर अशी मिक्स करून घेते. पूर्ण साखर मिक्स करून घ्यावी लागते. आणि गॅसची फ्लेम तुम्ही लो ठेवा किंवा मध्यम ठेवा किंवा फुल ठेवा. शक्यतो मध्यम फुलच ठेवली ना पटकन शिजले जातो, नाही तर खूप वेळ लागतो त्याला, खूप वेळ हलवत बसावा लागतो चीक. त्यासाठी मोठ्या गॅसवर किंवा मध्यम गॅसवरती ठेवलं तरी चालतं आहे. आणि काय कंटिन्यू हलवायची गरज नाही आहे. एक दोन मिनटांनी हलवलं तरी चालेल, कारण की ह्याला खूप वेळ लागतो. हात म्हणजे चीक हलवून हात दुखू शकतो. बघा साखर सुटायला लागलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी वेलची पूड आणि बडीशेप अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. बडीशेप नसेल तरी चालते, पण शक्यतो वेलची पूड टाकावीच लागते. आणि बडीशेप टाकलं तरी टेस्ट छान येते. तयार व्हायला लागलेला आहे चीक. साखर पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स व्हायला लागली आहे, वितळून गेलेली आहे पूर्ण. आणि हे शिजवत आपण दुसरीही कामं करू शकतो. असं काही नाही की कंटिन्यू हलवावंच लागेल, असं काही नाही आहे. तर हे बघा पूर्ण त्याच्यामध्ये साखर वितळून गेलेली आहे, मिक्स झालेली आहे. आणि जसं ते मिश्रण जड लागेल ना आपल्याला की समजायचं पूर्ण तयार झालेलं आहे. तर अशी ताट किंवा प्लेट म्हणता येईल, प्लेट नाही ताटली घेतलेली आहे. आणि त्याला तूप किंवा तेल लावून घेतलं तरी चालेल. मी तूप लावलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सारण ओतून घ्यायचं आहे. थोडी मोठीच ताटली घेतलेली आहे, कारण की खूप असा चीक आहे, 1 लिटर चीक होता. तर असं मस्तपैकी सगळीकडून पसरवून घेते. आणि कसं कढईने टाकता येत नाही, जाडबुडाची कढई असली ना उचलून नाही टाका येत, कढई फिरू शकते. त्यासाठी मी असंच टाकलेलं आहे. गरम आहे त्याच्यामध्ये सारण आणखी. तसं पसरवून घ्यायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच घ्यायचं पसरवून पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये. पूर्ण एक लेवल करून घ्यायचं आहे सगळीकडून. काय होतं नाही तर खालीवर छोट्या मोठ्या वड्या पडतात, त्यासाठी पसरवून घेतलेलं आहे पूर्ण सगळीकडून. आणि हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आणि गरम लागत आहे ते सारण, बघू शकता तुम्ही. आणि हाताला जर हे होत असेल, भाजत असेल, तर तुम्ही वाटी किंवा डिश घेऊ शकता. बघू शकता मी डिश घेतलेली आहे, त्याला तूप पण हाताचं लावलं. आणि असं मस्तपैकी सगळीकडून एक लेवल करून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस केलं
तरी चालतं. तर आता हे थोडंसं कोमट होईपर्यंत असंच ठेवायचं आणि नंतर 10 मिनटानंतर वड्या सगळ्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या आणि थोडं चाकूला तूप किंवा तेल लावायचं आहे. आणि वड्या पाडताना काय करायचं आहे, असं पूर्ण चाकू असं ओढून घ्यायचा नाही, तर जाग्यावरतीच प्रेस करायचं आहे, त्याला दाबून घ्यायचं आहे जाग्यावरती चाकू. बघू शकता मी कशी करते. तुम्ही छोट्या मोठ्या कशाही वड्या पाडू शकता, पण शक्यतो मोठ्याच पाडल्या म्हणजे छान येतात. छोट्या पाडल्यावरती ते तुटायची शक्यता असते, त्यासाठी मी मोठ्याच पाडून घेतलेल्या आहेत वड्या. अशा मस्तपैकी वड्या पाडून घेतलेल्या आहेत सर्व. आणि हे पूर्ण थंड होऊन दिले ना, त्यावेळेस मग त्या वड्या उचलून घ्यायच्या आहेत, बाहेर काढायच्या आहेत. म्हणजे काय होतं, तुटत नाहीत, त्यासाठी पूर्ण थंड होऊन द्यायच्या. आणि मी थंड होऊन दिलेल्या आहेत. तर बघू शकता अशा मस्तपैकी वड्या पडत आहेत. आणि ह्या पूर्ण चौकोनी होत नाहीत, थोड्या इकडं तिकडं सरकतात, कारण तो खिस असतो, तो कुठल्याही साईडने दिसू शकतो, निघू शकतो. त्यासाठी पूर्ण काही चौकोनी वड्या येत नाहीत. आणि खूप टेस्टी लागतात ह्या वड्या. 15 ते 20 दिवस सहज राहतात, तुम्ही कधीही खाऊ शकता. आणि देवराजला खूप आवडतात, त्याच्यामुळे तो लगेच आलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.